मॅडम ऋषी सर कॉलेजवरनं आले नाहीत का अजून? ऋषी अगं त्या मुलीला आणायला गेलाय. कोण मुलगी? अगं तीच फोटोवाली. येईलच इतक्यात. तू तू थांब ना. खरं यांच्या घरात तर पाहुणे येणार आहे. मग मी इथे थांबून काय करू? जातोच. कमळी, काय झालं? कसला विचार करतेस? कमळी तुला सांगते, ती मुलगी फोटोपेक्षा प्रत्यक्षात इतकी सुंदर आहे, इतकी ब्युटिफुल आहे ना की तू बघितल्या बघितल्या म्हणशील ऋषीची आणि तिची जोडी अगदी परफेक्ट आहे. बरं, नुसतीच सुंदर नाही आहे, एज्युकेटेड आहे, कल्चर्ड आहे. शी बिलॉंग्स टू अ सोफिस्टिकेटेड फॅमिली. तिचे बाबा खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि आई क्लासिकल सिंगर आहे. शास्त्रीय गायिका ग. खरं तर तिलाही गाण्याची खूप आवड आहे. इनफॅक्ट ती म्हणत होती की तिला गाण्यातच करिअर करायचंय. नुसतं गाणं नाही हं, वडिलांना बिझनेसमध्ये मदत सुद्धा करते. हा, आता पैसा अडका पुष्कळ आहे त्यांच्याकडे, पण कसं आहे, चांगलं घर, पैसा हे काय कोणालाही नशिबाने मिळतं, पण ते सांभाळण्याची कुवत, लायकी ती असावी लागते. खरंच सांगते कमळी, इतकं फुरसतीत देवानं बनवलंय ना तिला. बरं, नुसती देखणी नाही हा, मॅनर्स, इतके मॅनर्स आहेत. असं नाही की उठले आणि आले कोणाच्याही घरी. कधीही कोणाच्या घरी जाताना आधी परमिशन घेते, अपॉइंटमेंट घेते. खूप खूप चांगले संस्कार आहेत तिच्यावर. म्हणजे ऑफकोर्स शी इज अ सिटी गर्ल, मोठ्या शहरात वाढलेली आहे, आमच्या स्टेटसची आहे. मला वाटतं आमच्या घरातले नियम पद्धती तिला अगदी व्यवस्थित कळतील. इनफॅक्ट कमळी, अगं एका मोठ्या कॉलेजमध्ये म्युझिक टीचर आहे ती. ऋषी इज सो लकी. म्हणजे चालून आलं ग स्थळ त्यांचं. ऋषीची आणि तिची जोडी इतकी सुंदर दिसेल ना, आय टेल यू. कमळी, तुला एक गंमत सांगते. आज ती तुमच्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला जाणार आहे. इनफॅक्ट हे सगळं सेटिंग मीच केलं, कारण माझी अशी इच्छा होती की ऋषीची आणि तिची ना अगदी वेगळ्या पद्धतीत ओळख व्हावी. ऋषीला नीट कळावं ती कशी बोलते, कशी वागते, कशी दिसते. खरंच मला असं वाटतं ना, ऋषी पाहिल्या पाहिल्या तिच्या प्रेमात पडणार. म्हणजे मला खात्रीच वाटते तशी. एक कमी, तू तर त्याची इतकी चांगली मैत्रीण आहेस. तुला काय वाटतं, त्याला आवडेल ना ती मुलगी? म्हणजे तुला खात्री वाटते ना? हां.